हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज हा जो नेक आहे लीव शेप, तर त्याच्यामध्ये आपल्याला नेक कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत। नेहमीसारखं बोट नेकमध्ये आपण वरतून तो लीव शेप घेणार असं तर नाही आहे, आपण त्याच्यामध्ये थोडीशी डिझाईन बनवणार आहोत। तर चला बघूया। तर सगळ्यात पहिले आपला हा जो मेन फॅब्रिकवर मला बॅक साईडचं ही जी डिझाईन आलेली होती ती आपण घेऊया। त्याच्यामध्ये आपण जो आपण अस्तरवरती बॅक साईड कट केलेला आहे त्या शेपमध्ये एक व्यवस्थित कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने की जेणेकरून मिडलला तो लीव शेप आलेला असला पाहिजे। आता हा जो लीव शेप आहे मध्ये त्याच्यावर आपण अस्तरचा कपडा ठेवलेला आहे की जो बरोबर आपल्या मिडलला असलेला पाहिजे। माझी ही जी अस्तरची लाईन आहे ती बरोबर मी मिडलला ठेवलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता ही जी अस्तरची लाईन आहे ती बरोबर मी मिडलला ठेवलेली आहे। इथे आपण एक बॉल पेननी पॅक करूया आणि तो जो लीव शेप आहे, आता मला तुम्हाला थोडंसं दिसतंय की नाही मी तर नाही सांगू शकत, पण आपल्याला एक लीव शेपचा जो आकार आहे तो दिसून येतोय मला। तर आपण त्याच्यावर एक मार्किंग करूया लीव शेप आतमध्ये जे स्टोन आहे स्टोनच्या आतमधून आपल्याला मार्किंग करायची आहे। मी काहीच नाही केलेलं, फक्त लाइनिंग जो आपण बॅक साईडचा आपण जो आर्म होल कट करून घेतला होता तसंच कपडा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी फ्रंट नेक म्हणजे वरचा नेक वगैरे असं काही काढलेलं नाही, डायरेक्टली मी खालीच काढून घेतली। तो लीव शेपची मार्किंग करून घेतलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। मी ती मार्किंग करून घेतल्यावर आपल्याला स्टिच करायचं आहे। जसं आपण पलटी करतो असं म्हणतो ना, त्या टाईपमध्ये आपल्याला लीव शेपमध्ये जे ठेवून घेतलेलं आहे त्या शेपमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे लीव शेपमध्ये। इथे जर तुम्हाला असेल नाही तर आपण म्हणजे याने जमत असेल तर ठीक आहे, किंवा आपण झिप लावण्यासाठी जे फूट वापरतो ते वापरून पण तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। मी इथे बघू शकता तुम्ही, मी इथे स्टिच मारून घेतलेली आहे आणि स्टिच मारल्याच्या नंतर आपण हा जो भाग आहे आतमधला तो कट करणार आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण अगदी शेपमध्येच, तो जो आपल्याला शेप दिलेला आहे त्याच्यामध्ये। आणि इथे आपण जो शेप आहे त्या शेपला छोटे छोटे नॉच देणार आहोत। नॉच गरजेचेच आहे, तुम्ही ते बघायचं आहे आपल्याला अगोदर की आपलं बरोबर सगळ्या साईडना सेम आलेलं आहेत का। तर आपलं सगळ्या साईडनं सेम आलेलं आहे। तर आपल्याला परत आता अस्तरच्या साईडनं आपल्याला प्रेस स्टिच द्यायची आहे, म्हणजे जो खालचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तोही आपल्याला अस्तरच्या साईडनंच घ्यायचा आहे आणि त्या साईडनंच आपल्याला एक प्रेस स्टिच द्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपण इथे प्रेस स्टिच देणार आहोत। तर तुम्हाला मी परत एकदा सांगते, जर तुम्हाला अशा वेळेस म्हणजे ह्या फुटवेअरने जमत नसेल तर आपल्याला झिपरचा जो फुटवेअर असतो आपण झिप लावतो ते फुटवेअर पण तुम्ही इथे वापरू शकता, जे आपण त्याला प्रेशर फूट वगैरे जे म्हणतो त्या टाईपमध्ये ते आपण दुसरं वापरू शकता। मला याच्यावर जमून जातं म्हणून मी आता एवढा छोटासाच नेक आहे त्याच्यामुळे मग परत काढा घाला म्हणून मी काही काढलेलं नाही आहे। तर तुम्हाला हार्ड जात असेल तर तुम्ही ते वापरू शकता। इथे बघू शकता आपला छान पद्धतीने नेक रेडी झालेला आहे। आता हा तुम्हाला असं वाटेल की हा वरच्या साईडनं आहे, नाही, हा खालच्या साईडनं आहे, आपला आर्म होल वरती आहे। आपण नेक काढलेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं इथे कन्फ्यूज होऊन जाईल। तर हे खालच्या साईडनं आहे, मी खालच्या साईडने घेतलेला आहे। आणि मी अगोदर हाईट कमी करून घेतलेली होती कारण मला एक्स्ट्रा पट्टी लावायची होती 2 इंचाची, म्हणून मी खाली 2 इंच हाईट कमी करून घेतलेली होती। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे वरचा नेक काढायचा आहे जो आपण काढायचा ठेवलेला होता। तर आपण मी हा किती येणार आहे त्याच्या हिशोबाने आपण काढायचा ठेवलेला होता की आपला नेक वरती किती रेडी होणार आहेत। आपण इथे नेकसाठी 3.5 इंचाची मार्किंग करून घेऊया, म्हणजे 3.25 पर्यंत 3.25 इंचाची मार्किंग करूया। आणि आपल्याला खाली पट्टी किती ठेवायची आहे त्याच्या हिशोबाने, माझी इथे स्टोन आहे, मी इथे बघू शकता की आपले स्टोन येतात 1 इंचापर्यंत, म्हणून मी इथून वरती घेतली। हे स्टोन कुठपर्यंत येणार आहे म्हणूनच मी हा नेक कट केलेला नव्हता अगोदर, की स्टोन कुठपर्यंत येणार आहे किंवा मग शेप वगैरे आपल्याला कुठपर्यंत येणार आहे। तर आपण फक्त अस्तरलाच मार्किंग केलेली आहे। मी खालच्या साईडने मेन फॅब्रिकचा कपडा सोडून दिलेला आहे, फक्त मी अस्तरलाच मार्किंग करून अस्तरचाच कपडा कट करते आहे। खालचा मेन फॅब्रिक मी सोडून दिलेला आहे, तो मी कटिंगसाठी घेतलेला नाही आहे। आपण आता कट केल्याच्या नंतर आता आपण मेन फॅब्रिक तुम्हाला इथे दिसून येईल की जो भाग सरळ आहे, हे बघा तुम्ही मेन फॅब्रिकचा भाग तसाच आहे। तर आपण तो पूर्ण अटॅच करून घेऊन एक्स्ट्राचा कपडा कट करूया। आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा आपला खालच्या साईडनं लीव शेप आहे। ही जी मी पट्टी एक्स्ट्रा कट केलेली होती, जी मला नेकला खाली लावायची होती, ती मी 3 इंचाची कट केली आहे। तुम्ही तुमच्या हाईटच्या हिशोबाने कट करू शकता की तुमचा नेक किती आहे किंवा मग हाईट किती आहे। आता आपण खालच्या साईडने जी 3 इंचाची पट्टी कट केलेली होती ती मी एका साईडने फिनिश करून घेते। वरच्या साईडने जी लावायची आहे त्याला सरळ करून आपण जशी प्रेस स्टिच देतोय त्या टाईपमध्ये मी प्रेस स्टिच देऊन ती पट्टी जी आहे ती रेडी करून घेणार आहे, की म्हणजे फिनिश एकदम जसं आपण रेग्युलर पट्ट्या वगैरे फिनिश करतो त्या टाईपमध्ये। आता आपण एक प्रेस स्टिच दिल्याच्या नंतर परत एक वरतून स्टिच देणार आहोत आणि सगळं अटॅच करून घेणार आहोत।
तर या पद्धतीने मी पट्टी रेडी करून घेतलेली आहे। आता ही पट्टी आपल्याला नेकला खालच्या बाजूने लावायची आहे, जेणेकरून फक्त एवढ्या नेकमध्ये आपली हाईट पुरत नव्हती आणि खालच्या साईडनी म्हणजे पूर्ण हाईट पुरत नव्हती। ही फक्त 12 इंचच रेडी होत होती, माझी रेडी हाईट 14.5 आहे, म्हणून मला ही पट्टी एक्स्ट्रा लावावं लागत होती। तर हे बघा आपण अशा पद्धतीने पट्टी ठेवून अटॅच करून घेतोय, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण पट्टी ठेवून इथे बॉल पेनच्या साहाय्याने आपण पट्टी अटॅच करून घेऊया। अगदी व्यवस्थित करायचं आहे, अगदी हळूवारपणे, कारण स्टोन वर्क असल्याच्या नंतर तुमची सुई तुटायची भीती असते आणि फिनिशिंग पण बिघडते, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी हळूवारपणे व्यवस्थित करायचं आहे। इथे बघू शकता आपली पट्टी पण व्यवस्थित पुरलेली आहे। मी कटिंग करतानाच म्हणजे त्याच्या मेजरमेंटचीच कटिंग केलेली होती एक्स्ट्रा पट्टी। तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की आता आपला नेक कसा बनणार आहे। तर पूर्ण नेक रेडी आपला इथे असा रेडी झालेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे माझ्याकडे एक स्टोनचं अजून एक वर्कचं आहे, तर ते मी याच्यावर लावणार आहे। सगळ्यात पहिले आपण याला बॅक जे असतं बॅक टक्स असतं ते मारून घेऊया। तर मिडलपासून 4 इंच सोडलेलं आहे आणि वरती पण 4 इंच घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊन आपण दोन्ही पण बाजूने एकदा टक्स मारून घेणार आहोत। मी वरची जी लेस आहे ती अटॅच करायच्या अगोदर टक्स मारती आहे। आपली जी लेस आहे ती आपल्याला अटॅच करायची आहे वरतून, पण त्याच्या अगोदर खाली टक्स मारती, कारण वरची जी लेस आहे ती स्टोनची आहे आणि तसंही तिच्यावरती टक्स काही छान नाही दिसणार, म्हणून मी अगोदरच मारून घेते। तुमची लेस पण खूप मोठी असेल किंवा मग छोटी जरी असली तर तुम्ही अगोदर टक्स मारून घ्या। खाली स्टोन वगैरे येत असेल तर ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने लक्ष देऊन, जेणेकरून तुमचा कपडाही फाटणार नाही आणि सुई पण तुटणार नाही। आपल्याला इथे दोन्ही पण साईडला टक्स मारून घ्यायचे आहे। मी इथे दोन्ही साईडला टक्स मारून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आता मला जी लेस आलेली होती स्टोन वर्कची, तर ती मी इथे वरतून अटॅच करणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने माझ्याकडे स्टोन वर्कची जी लेस आहे कटवर्क सारखी, तर ती मला इथे अटॅच करायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी खालची बाजू आहे ती पहिले फिनिश करावं लागणार आहे। तर त्याच्यासाठी ही खालची बाजू मला अशा पद्धतीने फिनिश करून लावायची आहे, जेणेकरून इकडे धागे वगैरे निघायला नको। तर मी इथे एक प्रेसच्या साहाय्याने तिला फक्त एक घडी मारून घेतलेली आहे, जेणेकरून 2 स्टिच आपल्या येणार नाही आणि अशा पद्धतीने मी त्याच्यावर एक अटॅच करून देणार आहे। तर आपल्याला इथे पहिले आपल्याला बॉल पेनच्या साहाय्याने त्यांना जॉईन करून द्यायचं आहे, की जेणेकरून स्टिच करताना ती सरकणार नाही। अगदी व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून तुमचा नेकही खूप छान होऊन जाईल आणि फिनिशिंग पण एकदम छान येईल। आता हे जे कट वर्क आहे तर त्या साईडला आपल्याला स्टिच मारायची नाही, त्या साईडला आपण हाताने स्टिच करणार आहोत। अगदी छोटे छोटे जसं फॉलला किंवा मग आपण हात शिलाई करताना जसे छोटे छोटे स्टिच दिसतात बाहेरून, त्या टाईपमध्ये आपल्याला अगदी छोटी छोटी स्टिच द्यायची आहे ह्या कटवर्कच्या साईडनं, तिथे आपल्याला शिलाई मारायची नाही आहे मशीनची। आता ही जी खालच्या साईडनं आपण जे पॅक करणार आहोत ती आहे टक्सची जी बाजू आहे ती आपण पॅक करणार आहोत, बॅक साईडची पट्टी। तर मी पट्टी घेतलेली आहे 1.5 इंचाची, एक साईडनी फोल्ड करून घेतली आणि जी ओपन साईड आहे ती खालच्या बाजूने लावत आहे। हे आपण रेग्युलर जशी लावतो तशीच मी लावून घेत आहे। जर तुम्हाला पलटी करायची असेल तर जेव्हा आपण पट्टी रेडी करतो तेव्हाच तुम्ही रेडी करून घेऊ शकता, म्हणजे खालच्या साईडनं आपण पलटी करून घेता येतं। त्याच्यानंतर आपण हा कट करून घेतल्याच्यानंतर इथे पण थोडासा नॉच दिलेला आहे मी, आणि आपण इथे प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत, जशी आपण रेग्युलर बाजूंना देतो त्या साईडनंच आपण अस्तरच्या साईडनी प्रेस स्टिच देणार आहोत। प्रेस स्टिच देताना जो तुमचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो प्रेस स्टिचच्या साईडनंच असला पाहिजे मेन फॅब्रिकचा, पण उलटा करून आपण इथे एक त्याच्यावरती स्टिच देणार आहोत, की जेणेकरून आपल्याला इथे तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही इथे हात शिलाई पण करू शकता, नसेल करायची तर हरकत नाही। तुम्हाला अशा पद्धतीने स्टिच मारायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मारू शकता, किंवा मग ही मोठी मारून हात शिलाई जेव्हा करता तेव्हा ही काढून टाकायची असते। खूप वेळा तसंही करता की ही स्टिच होईपर्यंत मोठी स्टिच देता 4 ते 5 नंबरची, आणि जेव्हा हात शिलाई करता तेव्हा ही स्टिच उसवल्या जाते। मी तर नेहमी तसंच करते, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तसं करू शकता, नाही तर ही पण ठेवली तरी चालेल। तुम्ही इथे बघू शकता मी खालच्या साईडने पूर्ण हात शिलाई केली आहे, खालची स्टिच पण ओसून घेतलेली आहे। एकदम छानपैकी आपला रेडी झालेला आहे। आणि हे जे मी छोटे छोटे कटवर्क आहे ते पण मी हाताने स्टिच करून दिलेले आहे, की जेणेकरून ते नंतर म्हणजे असे उलटे पडणार नाही। तर इथे आपला अशा पद्धतीने नेक रेडी झालेला आहे, तर तुम्ही इथे बघू शकता। तर तुम्हाला नेक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू।